मी ज्योती सोनवणे. आज मी माझ्या नातवाला श्रीकृष्णाची कालिया मर्दनची गोष्ट सांगते. त्याला एकदा सांगितली होती, ती त्याच्याकडनं अपभ्रंश होत चुकत त्यांनी काहीतरी वेगळंच त्याच्यात भर घालून ती गोष्ट सांगितली आहे. तर खरी गोष्ट अशी असते, कृष्ण असतो नदी किनारी खेळत असतो त्याच्या मित्रांबरोबर, गोपिकांबरोबर चेंडू खेळत असतात. तर तो चेंडू पाण्याच्या किनारी जोरात जाऊन पडतो त्या नदीमध्ये. कुठली नदी असते ती? यमुना नदी. यमुना नदीचा तो डोह एक असतो, तिथं कालिया नावाचा साप असतो. तो कुणाला त्याच्या त्या आवारामध्ये येऊ देत नाही आणि ते लोकांना तिथलं विषारी पाणी आहे त्याच्याने त्रास व्हायचा. तर त्या श्रीकृष्णाला त्या कालिया मर्दनला तिकडून लांब पाठवायचं असतं. त्यामुळं तो चेंडू खेळत असतो. चेंडू खेळता खेळता निमित्त होतं चेंडू पाण्यात पडल्याचं. मग आता मुलं घाबरतात, त्या पाण्यात गेलं तर विष असतं, ते आपल्याला त्रासदायक होईल. पण शेवटी श्रीकृष्ण जातो. सगळी मुलं घाबरतात आणि त्यांच्या घरी जाऊन देवकी वसुदेव राजाला, नंद राजाला सांगायला जातात, कृष्णाने कालियाच्या डोहामध्ये उडी घेतली, त्या विषारी पाण्यात त्यांनी उडी घेतली. त्याचे कृष्णाचे आई बाबा घरचे सगळे घाबरतात आणि त्याला शोधायला धावत 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 ते त्या कालियाच्या डोहावर जात आहे. तिकडं तो कालिया सांगतो, नीट बस बेटा. असं नाही सांगत, म्हणजे नीट बस, तुला सांगते हे आजी तुला सांगते नीट बस. हां. तर तो कालिया कृष्णाशी, कृष्णाला म्हणतो, तू का आलास माझ्या एरियामध्ये? का आला? माझं हे डोहा हा माझा आहे, तू इथे का आलास? तर म्हणे, तूच इथून निघून जा, इथं नगरवासियांना विषारी पाणी पिऊन त्यांना त्रास होतोय, त्यामुळं तू इथे थांबू नको, तू दूर जा निघून इथून, असं सांगतो. त्यांची भांडणं होतात, मारामारी होती. शेवटी तो कृष्ण त्याची शेपटी पिरगळतो त्या कालिया नागाची. त्याचं सगळं विष जे असतं ते पाण्यातलं सगळं ते त्याला गिळंकृत करायला सांगतो आणि तरीही तो ऐकत नाही. म्हटलं, हा कालियाच्या डोक्यावर 5 फण्यांचा नाग असतो हा कालिया, त्याच्या डोक्यावर जाऊन त्याची शेपटी अशी पिरगाळतो. त्याच्या डोक्यावर उभा राहतो आणि मग पाठीमागून ही शेपटी पिरगाळतो. त्या कालियाला खूप वेदना होतात. तो म्हणतो, ठीक आहे, मी जातो, फक्त मला जिवंत ठेव बाबा, मी जातो, हवं तर दुसरीकडे, पण मला जिवंत ठेव. आणि परत इथे यायचं नाही, इथल्या नगरजनांना, नगरवासियांना त्रास होईल असं तू वागू नको, आम्हाला आमच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्रास देऊ नको, आणि आता तू इथून निघून जा. असं केलं. तो तिथून निघून गेला आणि मग श्रीकृष्ण किनाऱ्यावर आला यशोदेच्या, आणि त्या डोहातून बाहेर आला आणि सगळ्यांना सांगितलं, आता लोकांना तुम्हाला घाबरायची काही आवश्यकता नाही आहे. कळलं का? आली लक्षात तुला ही गोष्ट? गोष्टीचं मॉरल काय बरं सक्षम? गोष्टीचं मॉरल काय? ह्या गोष्टीतून असं आहे, दुष्ट लोकांचं श्रीकृष्ण सारखा एखादा जो असतो तर तो इतर भक्तांचं दुःख दूर करण्यासारख्या कालियासारख्या नागाला सुद्धा मारतो. आणि या गोष्टीला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. अजून काय करायचं असतं बेटा? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. गुड बाय. मम्मा ह्याच्यावर एक गाणं म्हणायची ना रे, कुठलं बरं? कृष्ण बुडाला, कान्हा बुडाला ना, कृष्ण बुडाला, हरी बुडाला, कान्हा बुडाला ना यशोदे तुझा कान्हा यमुने तळी बुडाला. तो घर सोडून गेला. त्या गवळणीमध्ये ना दादा, कृष्ण आहे, चेंडू आहे, ते कधी अशा गोष्टी जे पाण्यात कधी बुडतच नाही. म्हणजे नाथ महाराजांनी काय सांगितलं आहे, जे प्रकृती आहे ना ती निसर्गासोबत राहिली की काही त्रास होत नाही. लाइक शेयर कमेंट्स में बताना मेरा वीडियो कैसा. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल ना तुला?
सबस्क्राईब पण करा की.